बॉबी देओल परत बॉलिंगला येतोय आणि सिद्धांत मुळेची विकेट गेल्याने जबरदस्त धक्का हा वीर मराठीला बसलेला आहे. नक्की सुनंदन फार भरोशाचा आणि चांगली बॅटिंग केली होती त्यांनी 2 मॅचमध्ये. थोडासा ओव्हरपिच बॉल तो मागे खेळल्यामुळे बीट झाला आणि बॉल गेलेला आहे. पण आत्ताचा जर बॉल बघितला तर ओव्हरपिच बॉल परत रितेश देशमुखने मिड विकेट चांगला फटका मारला. मुंबई हिरोजच्या दृष्टीने ती बम चिकवावा मुवमेंट होती, परंतु वीर मराठीच्या दृष्टीने मात्र अक्षरशः महत्वाची विकेट ही गेलेली आहे. चांगलं रनिंग दुसरी रन काढताना दाखवलेली चपळाई ही फार महत्वाची होती, कारण 1 रन होती खरं तर, परंतु 50 रन झालेले आहेत वीर मराठीच्या 9व्या ओव्हरमध्ये झालेले आहेत. म्हणजे म्हणायला गेलं तर 6चाच रन रेट आहे आणि त्याला कारण आहे मुंबई हिरोजनी केलेली अप्रतिम बॉलिंग. परत एक चांगला टप्प्यावरचा बॉल लेग साईडला खेळायचा बॅट्समॅनने प्रयत्न केला होता पण हुकलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे बॉबी देओलची जी बॉलिंग आहे ही थोडीशी फसवी वाटते. एअरमध्ये थोडासा बॉल स्लो येतो आणि बॅट्समॅन हुकतोय. चांगली बॉलिंग करतायत इथे मुंबई हिरोजचे बॅट्समन. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. टॅप केलेला बॉल होता जस्ट आणि त्याच्यावरती बाहेरचे फिल्डर आत यायच्या आत 2 रन पळून काढलेले आहेत. श्रेय हे रितेश देशमुखला जाणार नाही, कारण त्याच्या जागी त्यांनी आत्ता रनिंगसाठी रनर घेतलेला आहे. त्याच्या पायाला थोडीशी दुखापत झाली आहे, त्यामुळे रनर आलेला आहे. परंतु मुंबई हिरोजच्या पाठीराख्यांच्या चेहऱ्यावरती हास्य तर नक्कीच असणार. त्याचं कारण 3 विकेट काढण्यात यश मिळालेलं आहे मुंबई हिरोजच्या बॉलर्सना. राजा आणि बॉबी देओल हे खूपच फसवी बॉलिंग करतायत, हळूवार बॉलिंग करतायत. टाळ्या वाजवून जबरदस्त प्रोत्साहन हे दिलं जात आहे मुंबई हिरोजच्या बॉलर्सना. बॉबी देओल फक्त 5 रन या ओव्हरमध्ये त्यांनी दिलेले आहे आणि अजून एक विकेट गेलेली आहे. बॉबी देओलला अजून एक विकेट, 4थी विकेट गेलेली आहे वीर मराठीची. 9 ओव्हरनंतर स्कोर आहे 4 बाद 52. विकेट या दोघांनी मिळून काढलेले आहेत. बॉबी देओलनी तर 2 ओव्हरमध्ये राजू 8 बॉल हे निर्धाव टाकलेले आहेत, 6 रन दिलेले आहेत आणि 2 विकेट काढले. आपण बघतो मुकुर दुधवाडकरची विकेट त्यांनी कशी काढली. नक्कीच कौतुकास्पद आहे. बॉबी देओलचं लाईन आणि लेंथ म्हणतो आपण ज्याला, दिशा आणि टप्पा याचा अंदाज बॅट्समॅनला येत नाही आहे. बरेचसे ओव्हरपिच बॉल ते बॅकफुटला खेळला जातो आणि पडल्यानंतर झपकन बॉल गेल्यामुळे त्यांना स्ट्रोक करता येत नाही आहे आणि बॉडीच्या जवळ बॉल टाकल्यामुळे, शरीराच्या जवळ बॉल टाकल्यामुळे त्यांना तेवढी म्हणून विड रूम त्यांना मिळत नाही, जागा करून देता येत नाही आणि म्हणूनच लोकल बॉय बॅटिंगला आलेला आहे. उपेंद्र लिमये जो पुण्याचा रहिवासी आहे. वीर मराठीची टीम अडचणीत असताना उपेंद्र बॅटिंगला आलेला आहे. प्रेक्षकांनी भरपूर त्याला आवाजी पाठिंबा दिलेला आहे उपेंद्रला. रितेश देशमुखला कोणीतरी साथ देण्याची गरज आहे. सुंदर बॉल, सुंदर बॉल. बॉल पडून टप्पा पडल्यानंतर राजू सटकन आत येतो. बरोबर आहे. थोडंसं विकेट हार्डनेस असल्यामुळे बॉल स्किट होतोय आणि थोडंसं ग्रुप पण आणण्याची शक्यता आहे. पण रितेश देशमुखनी तो बॉल सरळ बॅटने खेळल्यामुळे तो ऑन साईडला गेला. उपेंद्र लिमये तयार होता आणि चांगलीच रन त्यांनी काढली दोघांनी. आपण बघतो इथे ज्यांनी सेलिब्रिटी क्रिकेट लीगची संकल्पना प्रत्यक्षात आणली ते विष्णू आपल्याला इथे दिसत आहेत. सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे डायरेक्टर येथे प्रत्येक मॅचला हजर असतात. उत्साही व्यक्ती. परत एक चोरटी धाव काढलेली आहे. रितेश देशमुख यांच्या पायाला परत एकदा दुखापत होताना आपल्याला इथे दिसते.
पळताना त्याला क्रॅम्प येतोय. मगाशी त्यांनी रनर घेतलेला होता, तो रनर त्यांनी आत पाठवला गेल्या ओव्हरमध्ये आणि परत आता त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे. कळवळतोय तो अक्षरशः. पहिल्या मॅच मध्येच त्याला खरं तर ही दुखापत झालेली होती. जिगर त्यांनी दाखवली होती मॅच खेळण्याची. चोरटी धाव पळताना हा त्रास होऊ शकतो. सुरक्षेसाठी उतरवलेला आहे दगडूशेठ हलवाईचा. पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत मनोभावाचं हे ठिकाण. टेरिफिक शॉट, रितेश टेरिफिक शॉट, पंच वावा शॉट म्हणता येईल, पंच वावा मुवमेंट म्हणता येईल. बेभान झालेले आहेत पुण्याचे लोक, प्रेक्षक झेंडे हलवत आहेत. जबरदस्त शॉट हा रितेश देशमुखने मारला. फ्रंटफूटवर मगाशीच म्हणलं की अतिउत्तम खेळतो आणि बमची वावा मुवमेंटचा शॉट हा परत एकदा धावसंख्या वाढवण्यास मदत करत आहे. नुसतं चिअर लीडर्स नाचत नाहीये तर वीर मराठीचे पाठीराखे झेंडे नाचवत आहेत. परत एक शॉट मारायचा प्रयत्न म्हणावा तसा बॅटिंग लागलेला नाहीये, परंतु आत्ताच्या क्षणाला तरी कॅप्टन रितेश देशमुख वरतीच भरोसा आहे. कारण 27 बॉलमध्ये रितेशने 41 रन्स केलेले आहेत, 4 बाउंड्रीज आणि 2 खणखणीत सिक्सर्स त्यांनी मारले. नक्कीच सुनील मेन बॅट्समन आता मला वाटतं रितेशच राहिलेला आहे. विचारपूर्वक खेळायला पाहिजे. टप्प्यावरचा बॉल उपेंद्र लिमेने पुढे येऊन तो तटवलेला आहे. एकही धाव मिळाली नाही. फारच चांगला बॉल. गेलेले असल्यामुळे थोडेसे ब्रेक लागलेले. डाव्या स्टंपच्या बाहेर पडलेला बॉल होता हा. उपेंद्रनी लॉन्च करायचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी रन पळून घेतलेली आहे आणि 10 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. स्कोर आहे मराठीचा 4 बाद 63.